रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. क्षयरोग किंवा टीबी सर, यावरती इलाज सांगा. हा विलाज इतका जालिम आहे, लक्षात ठेवा. हा विलाज जर तुम्ही केला तर कसल्याही प्रकारचा क्षयरोग किती दिवसापूर्वीचा असू द्या, तो क्षयरोग तुमचा नाही. अगोदर हा रोग होतो कशामुळं? तर सप्तधातू, शरीरामध्ये आपल्या सप्तधातू आहेत, लक्षात ठेवा. शेवटचा धातू आहे वीर्य. या सप्तधातूपैकी वीर्याचा अतिनाश होणं म्हणजे जे मुलं हस्तमैथून करतात किंवा लग्न झालेले अतिशौकी नाहीत, म्हणजे वीर्यपात करण्यासाठी किंवा कॉप्युलेशन करण्यासाठी हे अति उत्सुक आहेत, अशा लोकांना क्षय हा होतो म्हणजे होतो. त्यानंतर कफ असेल तुम्हाला, कफ, आता मी याच्यावरती भरपूर इलाज सांगितलेत, लक्षात ठेवा. कफ असेल तर कफामुळे सुद्धा हा क्षयरोग होतो. आणि क्षयरोग हा संसर्गिक आहे. एका व्यक्तीपासून तो दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरला जातो. शिवाय क्षयरोगी जो आहे त्याच्या सानिध्यात आपण राहणं किंवा त्यांचा बेडका असेल, थुंकी असेल, या हवेतून याचे जंतू जे आहेत ते हवेतून पसरत असतात. त्यामुळं अशा व्यक्तीपासून दूर राहणं आणि त्याची त्याला उपचार करायला सांगणं हे आरोग्याच्या दृष्टीनं योग्य आहे. हा रोग बरा होत नाही असं नाही, लक्षात ठेवा. हे सांगतो एवढे जर विलाज काळजीपूर्वक जर व्यवस्थित केले तर तुमचा क्षयरोग हा एका महिन्याच्या आतमध्ये, 1 महिना, कारण हा लहानपणापासून जे जे शरीरामध्ये पदार्थ ॲक्युम्युलेट झालेले असतात त्या कारणामुळं हा क्षयरोग होत असतो. तर याच्यावरती मी वेगवेगळ्या पद्धतीचे उपाय सांगतोय, लक्षात ठेवा. यात काही उपाय असे आहेत की ते तुम्हाला मिळू शकत नाहीत. आता सिटीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीसाठी शेळीचं दूध मिळू शकेल का, सांगा बरोबर. परंतु रानात राहणारी जर व्यक्ती असेल आणि त्याला जर क्षयरोग, टीबी झालेला असेल, ट्युबरक्युलोसिस असं म्हटलं जातं, तर अशा व्यक्तीने 1 महिना शेळीचं दूध जास्तीत जास्त पिता येईल तेवढं प्यायचं. किती साधा सोपा उपाय आहे तो पहा. रानात राहणारी व्यक्ती बरं का, दुसरं काय नाही खाल्लं तरी सुद्धा चालू शकतं. फक्त शेळीचं दूध आणि शेळीच्या दुधामध्ये, लक्षात ठेवा, तुम्ही जर मक्याची भाकरी, मीठ न घातलेली मक्याची भाकरी जर कुस्करून खाल्ली, लक्षात ठेवा, तर तुम्हाला क्षयरोग पहिल्या 4-5 दिवसामध्येच तुम्हाला फरक झालेला दिसेल. परंतु ही शेळी रानात चरणारी असावी, बंदिस्त मधली नसावी. आता दुसरा अशक्यप्राय परंतु ठराविक समाजातील लोकांसाठी अतिशय महत्वाचा इलाज सांगतोय मी. गाढवीन वेल्यानंतर तिचं जे दूध असतं, लक्षात ठेवा, हे अर्धा कप दूध, अतिशय पौष्टिक असतं ते दूध. तुम्हाला फक्त ते घाण वाटतं, परंतु ते दूध जर सकाळी अर्धा कप आणि सायंकाळी अर्धा कप जर घेतलं तर हा क्षयरोग ठराविक जे गाढवं पाळतात, आलं का लक्षात, त्यांच्यासाठी थोडंसं म्हणजे निरस्या स्वरूपामध्ये घ्यायचं. अशा लोकांचे क्षयरोग हे ताबडतोब बरे होतात. आता पुढे काही घरगुती इलाज मी सांगतोय. आडुळशाच्या पानापासून तयार होणारे, ऐका ते पुढं. आडुळशाच्या पानाचा 1 चमचा रस, 1 चमचा मध आणि 1 चमचा साखर आणि बेहडा या वनस्पतीचं म्हणजे चूर्ण मिळतं, चूर्ण मेडिकलमध्ये. बेहड्याचं चूर्ण किंवा बेहडा मागितला तर तो मिळतो. भेटला तर पहा,
नाहीतर हे तिन्ही एकत्रित करून जर तुम्ही 1 महिना प्राशन केलं तर लक्षात ठेवा तुमचा क्षयरोग जो आहे तो पूर्णपणे नाहीसा होतो. याच आडुळशेच्या पानामध्ये 10-12 पानं घ्यायची आडुळशेची आणि या 10-12 पानांचा रस काढायचा आणि लक्षात ठेवा एक साधारण 15 चमचे तयार होतील एवढी अर्जुनाची साल किंवा अर्जुन सालीचं चूर्ण मिळतं. हे चूर्ण या पानापासून काढलेल्या रसामध्ये आडुळशेच्या पानाचा रस काढायचा, मिक्सरमध्ये तो काढा, मग त्याच्यामध्ये 24 तास भिजत घालायची ही साल आणि पुन्हा ही साल काय करायचं सुकवायची. लक्षात ठेवा कफ हा पूर्णपणे यांनी नाहीसा होऊन बेडक्याच्या स्वरूपामध्ये जे जंतू तुमचे बाहेर पडणार आहेत किंवा कप प्रधान दोष आहे हा. अर्जुन साल ती सुकल्यानंतर तिचं बारीक असं चूर्ण करायचं आणि ते अर्जुन सालीचं 5 ग्रॅम चूर्ण 2 चमचे मध, अर्जुन सालीचं चूर्ण 5 ग्रॅम आणि 2 चमचे मध हे एकत्रित करून साधारण हे तुम्ही महिनाभर जर प्राशन केलं तर तुमचा क्षयरोग किंवा TB फरक तुम्हाला 4-5व्या दिवशीपासूनच पडायला सुरुवात होते. परंतु कायमस्वरूपी याचा नायनाट जर करायचा असेल, मूळ आपली क्षमता जर पुन्हा तुम्हाला निर्माण करायची असेल तर हा उपाय तुम्ही करणं फार महत्वाचं आहे. की नाही घरातल्या घरात करता येणारा उपाय सांगतो. तो म्हणजे आल्याचा रस एक साधारण 2 चमचे काढायचा, पांढरा कांदा, त्या पांढऱ्या कांद्याचा रस एक 2 चमचे काढायचा, ह्याच्यामध्ये या 2 चमचे आल्याचा रस, 2 चमचे पांढरा कांद्याचा रस आणि 2 चमचे मध, 2 चमचे साखर आणि पुढचा पदार्थ जे आघाडा म्हणतो ना आपण, त्या आघाड्याच्या पानाची काय करायचं, ती पानं जाळायची आणि त्याची राख बनवायची. ही राख फक्त त्याच्यामध्ये 5 ग्रॅम टाकायची. जर समजा राख नसेल तुम्हाला मिळत तर तुम्ही आघाड्याच्या पानाचा रस हा 2 चमचे त्यामध्ये टाकून जर हे तुम्ही 15 दिवस, कमीत कमी 15 दिवस, जास्तीत जास्त 1 महिन्यापर्यंत जर घेतला तरी हा तुमचा क्षयरोग TB हा पूर्णपणे नाहीसा होतो. शेवटचा उपाय सांगतो. हे चूर्ण तयार करा. सगळे पदार्थ मेडिकलमध्ये मिळतात. यामध्ये आस्कंद, ज्याला आपण अश्वगंधा म्हणतो, ते आश्कंदाचं चूर्ण एक समजा 20 ग्रॅम, त्यानंतर त्याच्यामध्ये आडुळशेची पानं साधारण एक 10 ते 15 पानं, लक्षात ठेवा, किंवा वाळलेली पानं घेतली तरी सुद्धा चालू शकतं. साखर, आता हे प्रमाण जर घ्यायचं म्हणलं तर मी प्रमाणात सांगतो, सगळे सम प्रमाणात पाहिजे आहेत. म्हणजे कसं असावं, समान प्रमाणामध्ये. 50 ग्रॅम जर समजा तुम्ही अश्वगंधा पावडर घेतली तर आडुळशेची पानं सुद्धा 50 ग्रॅमच असावी. त्यानंतर याच्यामध्ये साखर सुद्धा 50 ग्रॅमच असावी आणि हे सर्व बारीक खडून असं चूर्ण करायचं आणि या केलेल्या चूर्णामधील फक्त 5 ग्रॅम चूर्ण आणि मध 1 चमचा एकत्रित करून हे जर सकाळ सायंकाळ घेतलं तरी तुमचा 10 ते 15 दिवसामध्ये क्षयरोग हा पूर्णपणे, TB हा पूर्णपणे नाहीसा होतो. मी चांगले 5-6 उपाय सांगितले TB वरती. याच्यामधला कुठलाही एक उपाय तुम्ही करून तुमचा हा TB रोग हा नाहीसा करू शकता. अनेक उपाय आहेत माझ्याकडे, आणखी 10-12 उपाय आहेत, परंतु एवढे भरपूर झाले या व्हिडिओमध्ये. फार व्हिडिओ मोठा मी करू इच्छित नाही. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला
पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.